हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोला कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण महाराज की जय। आदिशक्ति शांता माई की जय। सद्गुरु प्रभाकर महाराज की जय। सद्गुरु शंकर बाबा की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। प्रभु महाविष्णु भगवान की। बजरंग बली की जय। गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त। न माम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया पौरुतज्ञान आसुरं भावम आश्रितः। आज या ठिकाणी क्षेत्रवासी गाव अंबर्जे येथे आत्मोन्नती विश्वशांती अखिल भारतीय स्वानंद सद्गुरू सेवा भजन प्रेमी मंडळ अंबर्जे सरलांबे वाघिवली त्याचप्रमाणे आपला हा संपूर्ण परिसर आणि आपल्या या परिसरातून आजचा हा दसरा नावाचा एक शेतकऱ्याच्या जीवनातील महान एक उत्सव म्हणा किंवा सण म्हणा आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण कोणतं असेल तर पूर्वीचा काळ होता. कृषीवल म्हणजे शेतकरी वर्षभर आपण केलेल्या कष्टाचं फळ अगदी दसऱ्यापर्यंत भाताचा कणा शेतकऱ्याच्या घरामध्ये येत होता. जातण्या असायच्या शेतकऱ्यांकडे आणि अगदी आवनी झाली की तांदूळ संपायचे. फार गरिबीत दिवस काढायचा शेतकरी आणि दसऱ्याला एकदा भात आलं की लगेच आपल्या जातनीमध्ये भरडून उखलीमध्ये कांडून त्याचे तांदूळ तयार करायचे आणि मग ते तांदूळ तयार झाले की भात जेवायला मग त्या शेतकऱ्याला अतिशय आनंद व्हायचा. म्हणून शेतकऱ्याच्या जीवनातील सगळ्यात मोठा सण कोणता असेल तर दसरा आणि 20 दिवसामध्ये येणारी दिवाळी. दिवाळीला सुद्धा शेतकरी दुकानावर थोडाफार भात विकायचा. त्यावेळेला आपल्या ऐपतीप्रमाणे क्विंटल 2 क्विंटल किंवा कमी भात विकून मग त्या फटाकड्या वगैरे आणायच्या. काही सामान आणायचं करंज्या बनवायला पोळ्या बनवायला आणि तो दिवाळीचा आनंद त्यावेळी शेतकरी साजरा करायचा. पण आजची स्थिती अशी आहे की आत्ता सध्या स्थितीमध्ये प्रत्येक व्यक्तीकडं आवक आहे, पैसा येऊन राहिलेला आहे आणि त्यामुळे आता जो आपण वर्षभरातून एकदा सण साजरा करायचो तो आता रोजच चालू आहे. आणि त्याच्यामुळं आता कोणीही म्हणतो की आता सणाला काही महत्त्व नाही राहिलं. आणि सणांचं महत्त्व जसंच्या तसंच आहे. फक्त आपण वर्षभरातून जे ठरवायचो की दसऱ्याला अमुक करू किंवा करंज्या आपल्याकडे दिवाळीला करंज्या करू किंवा होळीला पोळ्या करू तर ते दिवस राहिले नाहीत. आता रोजच करंज्या होतात, रोजच पोळ्या होतात. आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण ते करून खाऊ शकतो. आणि त्याच्यामुळं जे सणाला महत्त्व, सणाला जो आनंद होता, आता पूर्वी समजा पैसा नव्हता मग पोरांना पण ते आईबाप वायदे करायचे, तुम्हाला दिवाळीला कपडे घेऊ. मग ती लहान मुलंसुद्धा नेहमीच विचारत राहायचे आईवडिलांना, दिवाळी कधी येईल, दिवाळी कधी येईल. म्हणजे दिवाळी कधी येईल त्यांना हा आनंद नव्हता, पण दिवाळीला आम्हाला कपडे घ्यायचे आहेत. तो आनंद, ती आठवण त्यांच्या ठिकाणी असायची. आणि म्हणून हे जे 2 सण आहेत हे शेतकऱ्याचेच नाही
तर संपूर्ण मानवजातीच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाचे क्षण आहेत. आता हा झाला एक आपला व्यावहारिक विषय. पण पारमार्थिक जीवनाचा विचार केला तर संत येती घरा तोचे दिवाळी दसरा. म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्याच्या जीवनात संत आले त्याच्या जीवनातील तो एक आनंदाचा झरा किंवा तो खरा त्या दसरा त्याच्या जीवनात साध्य करण्यात आला. आता दसरा म्हणजे दशहरा, म्हणजे आपली जी 10 इंद्रिय आहेत, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, तर ही 10 इंद्रिय आपली बहिर्मुख आहेत. म्हणजे ती सगळं बाहेरचंच ग्रहण करतात आणि ते बाहेरच पाहतात, म्हणून त्यांना बहिर्मुख अशी संज्ञा शास्त्राने दिलेली आहे. अशी ही जी 10 इंद्रिय बहिर्मुख आहेत, तर त्यांना आपल्याला नामस्मरणाच्या बळाने अंतर्मुख करायचे. आणि म्हणून आपल्या माऊलीने आपल्याला दिलेला जो बोध आहे, जे स्थान आहे, त्या स्थानावर आपण आपल्या मनाला आरूढ केलं की बाह्य धाव असणारी, बाहेर पाहणारी जी इंद्रिय आहेत ती आपोआप पुन्हा काय होतात, हळूहळू त्या स्थानावर येऊन स्थिर होतात. आणि एकदा त्यांना ती नामाची गोडी लागली की तो नामाचा जो आनंद आहे, नामानंद जो आहे, तो सर्वश्रेष्ठ आनंद आहे. कारण आपण विषयांचं जे सुख भोगतो, तर त्या सुखामध्ये खरं म्हणजे भोगतो फक्त आपण, ते सुख नाही आहे, ते दुःख मिश्रित सुख आहे. आणि सोलीव सुख जे आहे, ते सोलीव सुख फक्त नामामध्ये आहे. आणि म्हणून या 10 इंद्रियांना जेव्हा नामाची गोडी लागेल तेव्हा ते सुख त्या इंद्रियांना प्राप्त होईल. आणि आयुष्यात कधीही न भोगलेलं सुख त्या 10 इंद्रियांना अनुभवाला मिळेल. आणि ते सुख एकदा त्यांना मिळायला लागलं की तोच खरा आपल्या जीवनातील काय आहे, दसरा. खरा दसरा तो आहे. आणि आपण सद्गुरूला शरण नाही गेलो तर आपण किती जरी दिवाळी दसरे साजरे केले तरी तो आनंद किंवा ते साजरं केलं हा अनुभव त्याच्या जीवनातील नाही. आणि म्हणून दसरा म्हणजे 10 इंद्रियांवर विजय मिळवणं. दुसरी बाजू आपण जर पाहिली दसरा आणि दिवाळीची, तर कामावर विजय मिळवणं हे सर्वात महत्त्वाचा विषय आहे. त्याचप्रमाणे दसरा म्हणजे आपण सर्व वयोभेद, जातीभेद, वर्णभेद ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विसरायच्या आहे. आणि सगळ्या गोष्टी विसरून आणि आपल्याला काय करायचं आहे, एकत्र येऊन आणि एक आपट्याचं झाड म्हणजे थोडक्यात सिधाचं झाड, आणि त्या सिधाच्या झाडावर त्याची आपण पानं आणायची आणि मग त्या आपट्याच्या झाडाला एक सोन्याची उपमा दिलेली आहे. आणि मग ते लुटायचे आपल्याला. लुटा लुटा संत जन, अमूप हे राशी धन, असं आहे. तर त्याचीसुद्धा एक सुंदर आख्यायिका आहे की वरतंतू नावाचे एक महान ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडं कौत्स नावाचा शिष्य ही अध्यात्म विद्या संपादन करण्यासाठी 12 वर्षे त्या ठिकाणी होते. 12 वर्षाचा काळ उलटून गेल्यानंतर अतिशय परिस्थिती त्या शिष्याची गरिबीची होती. पण सद्गुरूने आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञानाची उतराई होण्यासाठी किंवा ते ज्ञान सफल होण्यासाठी गुरुला प्रसन्न करणे हे अनादी कालापासून आलेलं तत्त्व आहे. आणि म्हणून गुरुला माहीत होतं, वरतंतू ऋषींना माहीत होतं की कौत्स हा अतिशय गरीब घराण्यातला आहे. आणि म्हणून जेव्हा त्यांना निरोप द्यायचं ठरलं तर त्यावेळेला त्या गुरुने त्याच्याकडे काहीच दक्षिणा मागितली नाही. पण
त्या कौस नावाच्या शिष्यानेच त्याने विनंती केली की देवा तुम्ही काहीतरी मागा, कारण तुम्ही मागितलं नाही आणि मी माझ्या परिस्थितीप्रमाणे तुम्हाला दक्षिणा दिली नाही, तर तुम्ही मला दिलेली जी विद्या आहे ती काय होणार नाही, सफळीत होणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. आणि म्हणून मग त्या वरतंतू ऋषीने कौस आपल्या शिष्याकडे मागणी केली की तुम्ही मला 14,000 सोन्याच्या मोहरा द्या, किंवा काही ठिकाणी 14 कोटी आहेत, तर अद्याप काही असू द्या, आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही आणि आपल्याला काही ते मिळणार नाही, नाही का. फक्त आपल्याला त्यातून सार एवढंच घ्यायचं आहे की मग त्याने मागणी केल्यानंतर ते कौस नावाचा जो शिष्य होता तो गुरुग्रहातून बाहेर पडला आणि तो विचार करायला लागला की आता ही माऊलीची जी मागणी आहे ती आपल्याला कशी पूर्ण करता येईल. आणि मग त्याला एक गोष्ट माहीत होती की त्यावेळचा म्हणजे सूर्यवंशी रघुराजा अतिशय दानशूर आहे, आणि म्हणून हा कौस रघुराजाकडे आला. तर तिथे आल्यानंतर त्याने पाहिलं तर नुकताच यज्ञ संपादन केला होता आणि यज्ञामध्ये सगळी संपत्ती त्याची संपली होती. त्याने म्हणजे माणूस ज्या इच्छेने येतो ना, समजा आता एखादा माणूस इथं जर औषध फवाराचा पंपच मागायला आला, तर तो आल्यानंतर इकडे तिकडे बघतो, कुठे पंप दिसतो का, त्यांच्याकडे आहे का नाही काय समजेल, आणि दिसलं तर चौकशी करतो, म्हणजे चार्ज केलेला आहे का, किंवा तुमच्याकडे आहे का, नाही दिसला तर. तसं तर तो कवच तिथे गेल्यानंतर ते सगळीकडे तो म्हणजे त्याचा जो खजिना वगैरे होता तो पण त्यांनी असाच म्हणजे सहज चेक केला, तर खजिनासुद्धा काहीच नव्हतं, पूर्ण खजिना खाली होता. आणि मग तो नाराज झाला. पण नाराजीचं कारण रघुराजाने त्याला विचारलं की बाळा तू कशासाठी आलास आणि जरा तू मला नाराज वाटतो, उदास वाटतो. तेव्हा त्याने सांगितलं की महाराज, मी ज्या कामासाठी आलो पण तुमच्या खजिन्यातसुद्धा काही शिल्लक नाही आहे, आणि नुकतंच तुमचं यज्ञ संपादन पूर्ण झालेलं आहे, आणि मी आपल्याकडं एक विशेष काम घेऊन आलो होतो की मला 14,000 सोन्याच्या मोहरा पाहिजे. म्हणे बाळा काही घाई नाही ना, तर ज्याला गरज आहे त्याला घाई नसते. ज्याला गरज आहे, समजा तर मला आजच गरज आहे 1,000 रुपयाची, पण जर तुमच्याकडं मी मागितले मला तुम्ही बाबा 1,000 रुपये द्या, तर तुम्ही काय बोलाल, उद्या देतो. तुम्ही त्या म्हणजे समोरची व्यक्ती त्या गरजेचा विषय समजून घेत नाही. तो म्हणतो मी उद्या देतो, तरी हा म्हणतो चालेल, म्हणजे गरज आज आहे पण स्वतःकडं काही नाही म्हणून तो उद्यावर पण थांबतो. आणि म्हणून तिथे 2 दिवस त्या शिष्याला रघुराजाने थांबवून घेतलं. म्हणे तुम्हाला मी मदत करेन, तुमची इच्छा पूर्ण करेन, पण थांबावं लागेल. थांबले ते त्या ठिकाणी. आपल्या प्रधानाला बोलून घेतलं आणि सांगितलं की आपल्याला स्वर्गावर स्वारी करावी लागेल, कारण आपल्याकडे एक याचक आलेला आहे आणि आपल्याकडून अद्याप कुठलाही याचक विणमुख गेलेला नाही. त्याची आपल्याला इच्छा पूर्ण करायची आहे आणि मग स्वर्गावर स्वारी आपल्याला करायची आहे. पण तत्पूर्वी त्याने एक आपला दूत पाठवला स्वर्गावर, स्वर्गामध्ये दूत पाठवला की आम्हाला स्वर्गावर स्वारी करायची आहे. इंद्राने विचारलं तर त्याचं कारण तर सांगा. मग त्याला कारण सांगितलं की आमच्याकडे एक याचक आलेला आहे आणि याचकाला सुवर्णाच्या मोहरा द्यायच्या आहेत आणि म्हणून आम्ही आता स्वर्गावर स्वारी करून राहिलो आहे. मग इंद्राने सांगितलं की स्वारी करायची काही गरज नाही आहे असं आहे. मग तुम्ही सांगा मी काय करू. म्हणे तुम्ही असं करा, उद्या सुवर्ण मोहरांचा पाऊस पाडा आणि त्या आपट्याच्या झाडावर त्या सुवर्ण मोहरांचा एवढा पाऊस पाडला की तो थोडक्यात सिद्धाचं झाड पूर्ण बुडून गेलं त्या सुवर्ण मोहरामध्ये. असा पाऊस पाडला. खात्री करून घेतली आणि त्या शिष्याला सांगितलं कौसला की बाबा जा बाहेर, एक सिद्धाचं झाड आहे आणि तिथे मोहरा आहेत त्या घेऊन जा. पण तो सत्शिष्य होता, तर त्याने फक्त 14,000च मोहरा मोजून घेतल्या आणि बाकीचा ढीग तिथेच पडला होता. आणि तो ढीग मग त्या राजाने त्याने सांगितलं होतं कौसाने की जे उरलेलं धन आहे ते तुम्ही राज्यात घेऊन जा.
पण राजाने सुद्धा त्याचा अंगीकार नाही केला. ब्राह्मणांना आज्ञा केली तर तुम्ही ते लुटा. आणि मग जे ब्राह्मण सुटले तर त्यांनी झाड पण शिल्लक ठेवलं नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे, कारण ब्राह्मणाची वृत्ती तशी आहे, ब्राह्मणाला तसा वरच आहे पार्वती मातेचा, आणि म्हणून त्याला किती दिलं तरी अपुरच पडत असतंय. आणि उरलेलं धन त्याने लुटलं. थोडक्यात सांगायचं म्हणजे ही एक आख्यायिका आहे. आणि तेव्हापासून मग आपण ते शिदाच्या झाडाचं प्रतीक करून त्याची पानं आपण आणतो आणि दसऱ्याच्या दिवशी प्रत्येक घरी जाऊन आणि एकमेकाला त्या शिदाच्या पानाचे, म्हणजे ते सोन्याचं प्रतीक आहे, ते सोनं आपण एकमेकाला देऊन आणि एकमेकाला प्रेमाने आलिंगन देतो, भेटतो, दर्शन घेतो, दृष्टी दर्शन घेतो. हे सगळ्यात म्हणजे आनंदाचं आहे. जसं आपण तीळ संक्रांतीला तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, तर त्याही वेळेला आपण सगळं वैरभाव विसरतो. तसं दसऱ्याच्या दिवशी सुद्धा माणसं वैरभाव विसरून आणि एकमेकाला आनंदाने भेटत असतात. ही एक आख्यायिका आहे. दुसरी आख्यायिका अशी आहे की आता आपण शेतकरी आहोत, भात कापणी वगैरे सगळं झालेलं आहे, आणि जसे आता 9 दिवस देवी घटी बसली. घटी बसली याचा अर्थ असा आहे की देवीने राक्षसांबरोबर युद्ध करून ती थकली. राक्षसांबरोबर युद्ध करून ती थकली, आणि थकल्यामुळं ती आपल्या एका स्थानावर 9 दिवस स्थिर झालेली आहे. शांत ती बसलेली आहे, ती आराम करून राहिलेली आहे. आणि त्या आराम करण्याच्या स्थितीमध्ये आता पहा, ह्या 9 दिवसामध्ये लहान मुलं घेऊन ती माहेरवाशीण माहेरी जात नाही, किंवा माहेरी गेली असेल तर ती सासरी येणार नाही लहान मुलाला घेऊन. कारण देवी जेव्हा घटी बसते त्यावेळेला भूतसंचार वाढतो. असं म्हणजे आता सध्या म्हणजे आजपर्यंत या विश्वामध्ये म्हणजे भूताचा संचार जास्त झालेला आहे. कारण भूतं ही बिनधास्त फिरतात. त्यांना माहीत आहे की आपल्यावर वर्चस्व गाजवणारी देवी घटस्थापनेमुळं स्थिर झालेली आहे. ती काही बाहेर पाहत नाही आहे, कुठे फिरत नाही आहे, आणि म्हणून भूतसंचार होतो. त्याचप्रमाणे आपण जी शेतीसाठी जी अवजारं वापरतो, तर त्याचं आपलं काम संपलेलं आहे. आता यावर्षी आपण भात कापला नाही ती गोष्ट वेगळी. आता काळ बदलत चाललेले कलियुग आहे, पण पूर्वीचा काळ. आणि मग ती सगळी शस्त्रास्त्रे म्हणजे आपली शेतकऱ्याची, तर त्यांचं काम झालेलं असतंय. आणि आजच्या दिवशी आपण ती सगळी स्वच्छ धुवून वगैरे अगदी एका कपड्यावर म्हणा, पाटावर म्हणा, ती मांडतो आपण, आणि त्या शस्त्रास्त्रांची आपण काय करतो, पूजा करतो. तो सुद्धा एक शेतकऱ्याचा आनंद वेगळाच आहे. विला आणा, कोयता आणा, कुऱ्हाड आणली का, अमुक आणलं का, तमुक आणलं का, धुवून घ्या, असं आहे. म्हणजे तो एक आजच्या दिवसाचा एक वेगळा आणि आगळा असा आनंद आहे. ती ही आख्यायिका आपण पाहिली तर जेव्हा पांडव 12 वर्ष वनवास आणि 13वं वर्ष अज्ञातवास, तर 12 वर्ष ते इकडे तिकडे भटकत होते. 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग आपली शस्त्रास्त्रे, शमीच्या एक मोठं शमीचं झाड होतं, आणि त्याला एक मोठी ढोळी होती. आता शमीचं झाड आपण पाहिलं आहे का? शमीचं झाड म्हणजे चिंचेच्या पानाचे 4 भागाइतकं त्याचं पान असतं. इतका लहान पान आहे शमीच्या झाडाचं. आणि नुसतं जे लहान नाही, तर एवढं ते पातळ आहे, पारदर्शी आहे की शमीच्या झाडावर सूर्याचा प्रकाश पडला तर त्या झाडाची जमिनीवर सावली पडत नाही. शमीच्या झाडाची सावली जमिनीवर पडत नाही, म्हणजेच त्या शमीच्या झाडाखाली कोणीच उभं राहू शकत नाही. सावलीच नाही तर कोणी कशाला झाडाखाली उभं राहील. असं एक दुसरी गोष्ट की ते झाड अतिशय काटेरी आहे. शमीचं झाड जे आहे ते एवढं काटेरी आहे की त्याला कोणी स्पर्श पण करू शकत नाही. आणि त्या ढोळीमध्ये पांडवांनी आपली हत्यारं ठेवली. कुठेतरी बाजूला एक प्रेत पडलं होतं, ते प्रेत त्यांनी उचललं आणि त्या आपल्या हत्यारांवर नेऊन ठेवलं. त्याची दुर्गंधी सुटली आणि लोकांना सुद्धा समजलं की इथे एक
प्रेत म्हणजे या ढोळीमध्ये आहे. त्याच्यामुळं एक वर्षभर तिकडे कोणी गेलंच नाही. नेमका दसऱ्याचा तो दिवस होता. त्यांचा 1 वर्षाचा अज्ञातवास संपला आणि मग पांडवांनी आपली हत्यारं बाहेर काढली. पुन्हा ती प्राजळली, तेज केली, धुवून घेतली, सगळं काही केलं आणि त्या हत्यारांची पूजा केली आणि पूजा करून ती हत्यारं आपापल्या याच्याप्रमाणे परिधान केली पहा. आणि मग पुढच्या कार्याला सुरुवात. तर त्याचप्रमाणे तेव्हापासून म्हणजे आपली जी अवजारे आहेत, हत्यारं आहेत, त्यांची पूजा करणं. आता आपण जर त्या गॅरेजच्या तिकडे गेला असाल तर तिथे एवढी गर्दी असेल गाड्या धुवायला. असं म्हणजे आज आपल्याला आपल्या जी कोणाची टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल किंवा एखाद्याची सायकल असेल, सायकल धुण्यात पण त्याला तेवढाच आनंद आहे, कारण त्याला त्या सायकलीची आज पूजा करायची आहे. तर अशा पद्धतीने आणि हे सगळं आजचा जो आनंद आहे तो आगळा आणि वेगळा आनंद आहे. त्याचप्रमाणे गुरु शिष्याचं जे नातं आहे, आता आजचा जो दिवस आहे, आता आपली काल पण भेट झाली होती, उद्या पण भेट होणार आहे. पण तरीसुद्धा म्हणजे तरीसुद्धा आपण सर्व मंडळी या ठिकाणी आज आलात, कारण आजचा जो दिवस आहे तो आगळा आणि वेगळा दिवस आहे. आजचा आनंद वेगळा आहे की आपल्या गुरुमाऊलीला भेटण्यामध्ये किंवा गुरुमाऊलीला आपल्याला भेटण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद वर्षभरातसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि तो आनंद भोगण्यासाठी आपल्याला आपल्याला काय करायचं आहे, आपलं द्वैत जे आहे ते द्वैत सारायचं आहे. असं म्हणजे द्वैत सारणं यानं दसरा. आपल्यातील जे द्वैत आहे, आपल्या ठिकाणी जो भेदभाव आहे, आपल्या ठिकाणी जो अहंकार आहे, तो आपल्याला सारायचा आहे. आणि तो सारून जेव्हा आपण दर्शनाला येऊ, तेव्हा आपल्या ठिकाणी असलेले जे कामक्रोध वैरी आहेत ते आपोआप नष्ट होतील. असं आहे. आता कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर काम जिंकला हनुमंतरायाने, नाही का, काम घातला बांधोडी आणि काळ नेला देशोधडी. असे म्हणजे आता हनुमंतरायाने काम जिंकला. आता जे ब्रह्मचारी आहेत तर त्याने काम जिंकला असं म्हणता येणार नाही. कारण समजा आता आपलं वय झालं, मग वयानुसार आता आपलं काम शांत झाला तर आपण काम जिंकला असं म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे हनुमंताने काम जिंकला असंही म्हणता येणार नाही. कारण कामदेवाने एकदा भगवान शंकराचीच परीक्षा घ्यायची ठरवली आणि भगवान शंकर समाधीस्थ होते आणि त्यावेळेला काम त्या ठिकाणी आला. म्हणजे कामदेव एका अतिशय रूपवान स्त्रीचं रूप घेऊन त्या ठिकाणी आला. पण भगवान समाधीस्थ असल्यामुळे त्या कामदेवाची फजिती झाली. म्हणजे कामदेवाने जे स्त्रीचं रूप धारण केलं होतं तर तिच्या ठिकाणी अतिशय ती स्त्री पुरुष भोगण्याची इच्छा झाली. भगवान शंकराला आलिंगन देणं या त्या सगळ्या गोष्टी तिने करून पाहिल्या, पण भगवान तिथे म्हणजे त्या कामाला वश झाले नाही. त्याला मदन म्हणतात. पण मग तेव्हा कामाने एक गोष्ट भगवान शंकराला सांगितली की म्हणे आता तुम्ही समाधीस्थ होतात, पण पुन्हा मी तुमची एक वेळ परीक्षा घेण्याची माझी इच्छा आहे, वेळ येईल तेव्हा पाहू. तर पुन्हा एकदा भगवान शंकराने विवस्त्र स्थितीत पार्वतीला आपल्या मांडीवर बसवली होती. विवस्त्र स्थितीमध्ये आपल्या मांडीवर पार्वतीला बसवली आणि ते म्हणजे त्या रंगामध्ये ते होते, थोडक्यात सांगायचं म्हणजे. आणि त्याच वेळेला नेमके कामदेव तिथे आले. कामदेवाने पाहिलं की हीच एक आपल्याला संधी आहे. पण तिथेसुद्धा म्हणजे मला फक्त एवढं सांगायचं आहे की विवस्त्र स्वतःची पत्नी आपल्या मांडीवर घेऊन सुद्धा भगवान शंकराचा काम जागा झाला नाही. आणि मग कामदेवाने आपलं रूप प्रगट केलं
आणि दर्शन घेतलं भगवान शंकराचं की तुम्ही धन्य आहात की काम जिंकण्यात तुम्ही यशस्वी झालात. ते सर्टिफिकेट कामदेवाने त्यांना भगवान शंकराला दिलं. पण त्याच वेळेला चित्रकेतू नावाचा एक महान राजा कैलासामध्ये फिरत फिरत आला होता आणि त्याने पाहिलं की हे काही वेडेपणा आहे भगवान शंकराची. हुशार आपल्या विवस्त्र पत्नीला मांडीवर घेऊन बसला आहे आणि त्याने मग जगामध्ये फार भगवंताची नाचक्की केली की मी असं असं पाहिलं कैलासामध्ये गेलो होतो तर तिचं असं चित्र पाहिलं. जिकडे तिकडे नाचक्की केली आणि जिकडे तिकडे त्यांनी ही जी निंदा केली भगवान शंकराची ती भगवान शंकराच्या कानावर पण आली की चित्रकेतूने असं असं सांगून राहिले लोकांना. भगवान शंकराला काहीच नाही वाटलं कारण त्यांच्या ठिकाणी समता होती. त्याला क्रोध नाही आला. पण पार्वतीला अतिशय वाईट वाटलं आणि तिने त्याला शाप दिला, चित्रकेतूला शाप दिला. तर अशा पद्धतीने आपल्याला हा दसऱ्याचा सण साजरा करायचा आहे की 10 इंद्रिय आणि 11वं मन हे जेव्हा आपल्या ताब्यात येईल आणि ताब्यात आल्यानंतर ही 10 इंद्रिय अंतर्मुख होतील आणि अंतर्मुख झाल्यानंतर जो आपल्याला एक आंतरिक शरीरामध्ये जो आनंद प्राप्त होईल तो आनंद आपल्याला त्या परमपदाकडे घेऊन जाईल आणि त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे असं. आणि तो अभ्यास म्हणजे एकच की रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण. आपल्याला दुसरा कुठलाच अभ्यास करायचा नाही, कुठल्याच प्रकारचा पाठांतर वगैरे करायचं नाही. आणि ही जी शास्त्र आहेत तर हा आरसा आहे. माऊली सांगायची की ज्ञानेश्वरी असो, भागवत असो किंवा 18 पुराणे, 4 वेद, 6 शास्त्र जे आहेत, उपनिषद आहेत, तर हा एक आरसा आहे की आपल्याला आपल्या माऊलीने दिलेला जो बोध आहे त्या बोधावर आरूढ होऊन आपल्याला कोणत्या कोणत्या स्वरूपाचा अनुभव आला, काय अनुभूती आपल्याला आली, आपल्याला दिलेला बोध बरोबर आहे का, म्हणजे त्याची शाश्वती ग्रंथामध्ये आहे. म्हणजे जे आपल्याला दिलेला जो बोध आहे, आपल्याला आलेला जो अनुभव आहे, तो अनुभव शास्त्रात कुठेतरी लिहिलेला जेव्हा आपल्याला वाचायला मिळेल त्यावेळेला आपल्याला आपला आनंद दुणावतो की अरे हे तर आपल्याला अनुभव आपल्याला आलेला आहे, आपल्याला बाबांनी सांगितलेलं आहे. तर त्याच्यासाठी शास्त्र वाचायचं आहे. एरवी शास्त्र वाचायची गरज नाही कारण शास्त्राची जी निर्मिती आहे तर ती नामातून झालेली आहे. जे जे शास्त्रकर्ते आहेत ते व्यास मुनी असतील, नारद मुनी असतील, नाही का, किंवा अन्य कोणी मोठे मोठे त्यावेळेला होऊन गेलेले लेखक असतील, तर नाथ महाराज असतील, तुकाराम महाराज वगैरे ही जी मंडळी आहे, माऊली ज्ञानोबराया असतील, तर यांनी नामस्मरणावर कडी करून आणि नामस्मरणातून जे स्फुरलं ते तसंच्या तसं त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे नाम हे श्रेष्ठ आहे. आपण प्रथमतः नामावर प्रेम केलं पाहिजे. नामावर प्रेम केल्यानंतर आपल्याला शास्त्राची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी न मा दुष्कृतीनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया परुत्ज्ञाना आसुरम भावम आश्रिताः. म्हणजे इतकं सुंदर या ठिकाणी भगवंत आणि अर्जुनाला सांगतो की न माम दुष्कृतीनो असं. आता सुकृत आणि दुष्कृत या ठिकाणी या दोन गोष्टी आपल्या जीवनामध्ये अति महत्त्वाच्या आहेत. की सुकृत म्हणजे चांगलं काम करणं. आता आपल्या जीवनामध्ये आपण चांगलं काम करणं तर सगळ्यात चांगलं काम हे आहे की आपण जे कर्म करू ते कर्म आपल्या संचितात जमा होणार नाहीत, हे सगळ्यात श्रेष्ठ काम असे. आता सुकृत म्हटलं की पुण्यकाम, नाही का, म्हणजे दान धर्म करणं. आणि आपण दान धर्म केला तर मग आपली नियुक्ती कुठे होईल? स्वर्गामध्ये. जेव्हा आपल्याला मृत्यू येईल तर त्यावेळेला लगेच
यमदूत येतील किंवा शिवदूत येतील, जसं आपण जशी ज्या देवाची भक्ती केली असेल, किंवा विष्णुदूत येतील आणि आपल्याला घेऊन जातील. त्या लोकांमध्ये आपल्याला घेऊन जातील, आपण जशी भक्ती केली असेल तशी. हां. आणि म्हणून आजामिल आजामिल नावाचा एक राजा होऊन गेला. तो अतिशय धर्मशील होता, पण एक दिवशी ते असे फेरफटका मारत असताना एका वेश्येबरोबर एक व्यक्ती ती कामक्रीडा करत होता. ती वेश्या त्याने नग्न अवस्थेत पाहिली, अजामिल नावाच्या राजाने, आणि त्याच्या ठिकाणी त्या वेश्येविषयी आसक्ती निर्माण झाली. आणि तो राजाच, सार्वभौम सत्ताक राजा होता तो. तर तो राजा त्या वेश्येकडे गेला आणि त्या वेश्येला आपल्या घरीच घेऊन आला, कारण राजाच तो. आणि मग वेश्येलाही बरं वाटलं असेल, या असे भिकारचोट हजारो पुरुष घेण्यापेक्षा जर राजाचीच अर्धांगिनी जर होण्याचा मान मिळत असेल, तर ती सुद्धा अति आनंदाने त्या राजाकडे आली, आजामिल नावाचा राजा. पण पहा, अगदी मी त्याची कथा नाही सांगत, पण थोडक्यात एवढं सांगू इच्छितो की त्याची 12 वर्ष शिल्लक होती, आयुष्याची मर्यादा 12 वर्ष शिल्लक होती, तरी यमाने दूत पाठवले. मला हे सांगायचं आहे की काही वेळेला तुम्ही अतिशयच जर दुष्कृत्य केलं असेल, अतिशयच वाईट म्हणजे काम केलं असेल, तर तुमचं पूर्ण आयुष्य संपेपर्यंत भगवंत वाट नाही पाहत, तुम्हाला मध्येच उचलू शकतो. काही माणसं अशी मरतात की बरं झालं, म्हणजे अगदी जवानीतच गेला तो, तरी लोक म्हणतात की मेला तो बरा झाला. तर अशी जी मरणारी माणसं आहेत, तर त्याचं हे कारण आहे की अतिशय गावाला त्या व्यक्तीचा कंटाळा आला, नकोच ती व्यक्तीचं तोंडच पाहणं नको, आणि अशी माणसंसुद्धा केव्हा केव्हा भगवंत यमाला आज्ञा करून उचलतात की घेऊन ये त्याला, ठेवूच नका तिथे. असं तर तसे यमदूत आले, पण त्याला न्यायला आले यमदूत. आणि त्याच वेळेला विष्णुदूत पण आले, कारण त्याला जेव्हा मुलगा झाला, तर तो इतका सुंदर होता मुलगा की संपूर्ण त्रैलोक्यात डंका पिटला होता की आजामिलाला जो मूल झालेलं आहे ते इतकं सौंदर्यवान रूपवान आहे. आणि त्याच्यामुळं संपूर्ण जगातून लोक त्या पोराला पाहायला यायचे. तर नारद मुनी पण आले, नारदापर्यंत ती गोष्ट गेली. आणि मग नारद मुनींनी विचार केला की आपण पण जाऊया आजामिळाचा पुत्र कसा आहे पाहायला, म्हणून ते पण आले. त्यांनी त्या मुलाला पाहिलं, फार आदर सत्कार केला त्याचा, नारदाचा फार आदर सत्कार केला. आणि त्याच वेळेला तिथे सनतकुमार आले होते त्या मुलाला पाहण्यासाठी. पण ही जी वेश्या होती तिने त्यांना आग्रह केला, सनतकुमारांना आग्रह केला की आता आपण थांबून घ्यावं, दुपारची जेवणाची वेळ झालेली आहे, आपण 2 घास खाऊन जावं. आणि त्यांनाही वाटलं की चला, एवढा आग्रह आहे, थांबले ते. त्यांना काय माहीत म्हणजे ही वेश्या आहे किंवा काय. आणि आपण तेच धरून राहतो, एखादी स्त्री फसली असेल तर तिचं जे फसणं आहे ते आमच्या डोक्यातून कधीच निघत नाही, पण नंतर ती कशी कार्य करते हे महत्त्वाचं आहे. आता ती वेश्या होती, पण तिने त्या सनतकुमारांची षोडशोपचारे पूजा केली, नारदाची षोडशोपचारे पूजा केली. आणि मग तिने त्यांना आग्रह केला की आपण 2 घास खाऊन जावे, आणि ते थांबले. तिच्या शब्दाला मान दिला. आणि नारदाला आजामिलाने सांगितलं की आता तुम्ही आलात तरी तर जातक पहा. मग ते पंचांग काढलं नारदाने, आणि त्याचं नाव काय ठेवलं, नारायण. आणि नारायण त्याच्या अर्ध्या आयुष्यात झाल्यामुळं नारायणाशिवाय आजामिल, म्हणजे त्याला त्याच्या पत्नीची पण, जेव्हा नारायण झाला तर तेव्हा पत्नीची पण आठवण तो विसरला. म्हणजे नारायण
कुठे बाहेर गेला तरी नारायण, घरात आला तरी नारायण, जाताना नारायण. म्हणजे एवढी त्याला त्या नारायणाचा मोह त्याच्या ठिकाणी निर्माण झाला. आणि नारायणाचा मोह निर्माण झाल्यामुळं जेव्हा मृत्यूची वेळ आली तेव्हा त्याने नारायणाला हाक मारली आणि म्हणून विष्णुदूत आले. दोघांचा थोडासा संघर्ष झाला, यमदूतांचा विष्णुदूतांचा. तेव्हा विष्णुदूत म्हणतात की अद्याप त्याची 12 वर्षे शिल्लक आहेत, अद्याप आजमेळाचा मृत्यू आलेला नाही, 12 वर्षे शिल्लक आहेत. तेव्हा तुम्ही त्यांना न्यायला कसे आले? तेव्हा यमदूत सांगतात की त्याची करणीच इतकी वाईट आहे, त्याचे कर्म इतके बेसूर कर्म आहेत की त्याला उचलणंच योग्य आहे. पण विष्णू सांगतात की असं नाही म्हणे, त्याच्या जीवनामध्ये नारायण नामाचा उच्चार म्हणजे कोटी वेळा झालेला आहे. असं आहे, कारण नारायणाशिवाय दुसरं काही त्यांना आठवतच नव्हतं. पुन्हा यमदूत सांगतात की जरी तो नारायण म्हणत असेल पण तो नारायण त्यांचा पुत्र आहे, बाळभावाने पुत्रभावाने तो नारायण म्हणतो, देवभावाने नाही. पुन्हा विष्णू सांगतात की काय असो म्हणे, तो पुत्रभावाने असो, बालभावाने असो किंवा अन्य काही असो, पण त्याच्या जीवनामध्ये कोटी वेळा नारायण शब्द आलेला आहे, त्याच्या जिभेतून त्याचा कोटी वेळा उच्चार झालेला आहे. आणि म्हणून ते गिऱ्हाईकच आमचं आहे म्हणून ते त्या ठिकाणी समझोता झाला आणि दोघे पण निघून गेले. अद्याप पुढे 12 वर्ष ते जगले अजामिळ. तर त्या 12 वर्षामध्ये त्यांनी काय केलं, इतकं भगवंताचं भजन केलं की ज्याप्रमाणे राजा परीक्षितीने 7 दिवस आपली म्हणजे घ्यायचं सोनं करून घ्यावं, तसं म्हणजे 7 दिवसात सोनं करणं सोपं आहे, पण 12 वर्ष नाही का. आपल्याला वर्षाची जरी आपल्याला कोणी सांगितलं की तुमचं वर्षभरात मृत्यू होणार आहे, तरी आपण सावध होऊ का? सावध नाही होणार. वर्षभरात होणार आहे ना, कुठल्या अमुक महिन्यात होणार आहे, मग तेव्हा बघू आपण. पण वर्षभर तरी तो या मोहातून या मायेतून तो मुक्त होणार नाही. पण हा 12 वर्षभर अजामिळाने एवढी तपश्चर्या 12 वर्षामध्ये राज्य चालवून केली. अगदी म्हणजे संसारी असावे कमळासारखे परिसंसाराला सोडू नये या न्यायाने त्याने एवढी भक्ती केली अजामिळाने की शेवटच्या क्षणाला विमान आलं, भगवंताचं विष्णूचं विमान आलं आणि विमानात बसून अजामिळ नावाचा राजा हा वैकुंठात गेलेला आहे. अजामिळ हा सामान्य राजा नव्हता, अजामिळ हा सूर्यवंशी राजा होता. दशरथाच्याच कुळामध्ये, राजाच्याच कुळामध्ये, राजा दिलीप, राजा शबी यांच्याच कुळामध्ये हा जन्माला आलेला अजामिळ राजा होता. आणि जरी त्याचं काही आयुष्य असं दुष्कृत्यात गेलं तरीसुद्धा त्याने आपलं वैभव जे होतं ते वैभव अगदी कमावलंच असं म्हणायला हरकत नाही की आज त्याची त्रैलोक्यामध्ये त्याच्या नावाची ख्याती आहे. तर इथे या ठिकाणी भगवंत सांगतात की न मा दुष्कृतीनो मूढा प्रपद्यन्ते नराधमः. आता जे दुष्कृत म्हणजे वाईट कर्म करतात, आता वाईट कर्म ते आहे की भगवंताची ओळख न करता किंवा आपण सद्गुरूला शरण न जाता बाकी जेवढे कर्म आम्ही करतो ते सगळे कर्म दुष्कृत, ते सगळेच दुष्कृत आहे, ते सुकृत नाही. असं आहे. मग तुम्ही किती कोट्यवधी रुपयाचं दान धर्म केला असेल तरी ते सुकृतामध्ये जमा होणार नाही. असं म्हणजे याचं कारण असं आहे की नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. म्हणजे नामस्मरण करणे, भगवंताचं नाम घेणं आणि ते घेण्यासाठी गुरुशिवाय गुरुगम्य त्या गोष्टी आहेत. नाम हे गुरुगम्य आहे, गुरुगम्य. गुरुशिवाय तुम्ही एखादं झुंजर तुम्ही रामकृष्ण म्हणायला लागले, रामकृष्ण हरी, तर तो मंत्र आहे, रामकृष्ण हरी हा मंत्र आहे. पण तोच रामकृष्ण हरी नावाचा मंत्र गुरुच्या मुखातून तुम्ही घेतला तर ते काय होईल, नाम. आता आम्ही नामस्मरण करतो की काही विचारता बघ तुम्ही नाम घेतलं आहे का, असं. तर ही जी प्रक्रिया आहे, नाम घेण्याची जी प्रक्रिया आहे
तर गुरुमुखातून जे आपल्याला जो मंत्र प्राप्त झाला तो मंत्रच नाम या पदाला प्राप्त होतो असं आहे. आणि म्हणून एकदा आपण नाम गुरुमुखातून घेतलं आणि नाम घेतल्यानंतर जे कर्म आम्ही करू कदाचित त्याची जे कर्म आहे ते कदाचित पाहणाऱ्याला वाईट दिसेल, पापात्मक दिसेल, तरीसुद्धा त्याच्यातून येणारं जे फळ आहे ते पापात्मक नसेल. फक्त आपण त्या पद्धतीने कार्य केलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी भगवान सांगतात न मा दुष्कृतनो, म्हणजे मी त्याला प्राप्त होत नाहीत जो दुष्कृत करतो, जो मूढ आहे, जो नराधम आहे. असं आहे. मग नराधम शब्द का या ठिकाणी भगवंताने वापरलेला आहे तर मानवाचं कार्यच अशा स्वरूपाचं आहे की जेणे देह दिला दान त्याचे करावे चिंतन किंवा भजन. म्हणजे हा जो मनुष्य देह आहे त्याची प्राप्ती जेवढ्यासाठी आहे ते दान एवढ्यासाठी आहे. भगवंताने हे जे मनुष्य देह आपल्याला दान केलेलं आहे तर तेवढ्यासाठीच आहे की त्याने माझं भजन करावं, एवढीच इच्छा आहे. भगवंताची एवढीच इच्छा आहे, या ध्याकडून एवढीच इच्छा आहे. या ध्याच्या सान्निध्याने आपल्याला काही द्यायचं नाही भगवंताला. आणि भगवंताला तुम्ही काही देण्याचा विचार केला तरी ती तिजोरीच भगवंताची आहे. आपल्याकडं जे काही पडलेलं आहे तर ते धन सगळं ते कोणाचं धन आहे? कुबेराचं आहे, म्हणजे भगवंताचंच धन आहे. आणि आपण तेच धन उचलतो आणि देवाला दान करतो आणि त्याच्यात आपण आनंद मानतो, नाही का. समजा आता सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तर आपण कुठे जातो? नदीवर जातो आणि तेच पाणी उचलतो आणि तेच पाणी आपण अर्घ्य देतो आणि त्याचा आपण आनंद मानतो. पण जेवढं सृष्टीवर आहे हे सगळं त्याचंच आहे, भगवंताचंच आहे. आणि मग ते भगवंताचंच आहे तेच आपण जेव्हा त्यांना द्यायचा विचार करतो तर त्यावेळेला भगवंताला काही तेवढासा आनंद होत नाही, हे देण्यामध्ये तेवढासा आनंद होत नाही. आणि म्हणून भगवान सांगते तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. म्हणजे अगर्वता निरहंकाराने आपण भगवंताला जे अर्पण करू असं आहे. मग ते अर्पण करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तो जो निर्गुण निराकार जो भगवंत आहे, जो निर्गुण निराकार भगवंत आहे आपल्याला त्याची प्राप्ती करायची आहे. आणि निर्गुण निराकार भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर मग त्याला हे सगळं व्हायचं आहे. मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा पुनरुपी संसारा येणे नाही असं आहे. मग जेव्हा आपण निर्गुण निराकार भगवंताची प्राप्ती करून घेऊ त्यावेळेला आपल्याला त्याला आता कोणती वस्तू व्हायची आहे तर मन नावाची वस्तू व्हायची आहे. मग मन आपण कसं अर्पण करणार? म्हणजे मन ही काही अशी वेगळी वस्तू आहे का? ती अशी उचलली आणि देवाच्या पुढे ठेवली. मग जेव्हा त्या निर्गुण निराकार भगवंताची जेव्हा आपल्याला प्राप्ती होईल, जेव्हा आपले 10 इंद्रिय अंतर्मुख होतील तेव्हा मन जे आहे तर हे मन हे मीच करी माझ्या भजनी प्रेम धरी आणि सर्वच नमस्कारी मध्ये एखादे. आता हे जे मन आहे तर हे मन आता कुठे आहे तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते लीन आहे. मग आता आत्मा कुठे आहे तर आत्मा या देहामध्ये कुठेतरी आहे, हृदयाच्या ठिकाणी स्थित आहे. आणि त्या ठिकाणी मन 10 इंद्रियांना घेऊन जाईल आणि मग तू मन हे मीच करी. म्हणजे जेव्हा तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी 10 इंद्रियाने घेऊन मन जातो तेव्हा मन हे शिल्लकच राहत नाही सांगायला. तू मन हे मीच करी म्हणजे ते जे मन आहे ते आत्मस्वरूप झालं. मन आत्मस्वरूप झाल्यामुळं मग सर्वत्र नमस्कारी मध्ये एकाते. म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मन स्थिर झाल्यामुळं लीन झाल्यामुळं मग भगवान सांगतात की आता मी कसं आहे, मनाला सांगतात मी कसं आहे, मी प्रत्येक घटाघटामध्ये आहे. आणि मग हे जे मन आहे हे आत्मस्वरूपी लीन झाल्यामुळं पुन्हा बाहेर येतं आहे, मन पुन्हा बाहेर येतं आहे. पण जेव्हा आता तो बाहेर आलेला आहे थोडक्यात ती जी मनाची अंतर्मुख वृत्ती आहे
ती अंतर्मुख वृत्ती शून्यावर गेलेली आहे आणि शून्यावर अंतर्मुख वृत्ती गेल्यानंतर त्या शून्याने विश्वाकार धारण केलेलं आहे. त्या शून्याने विश्वाकार धारण केल्यामुळं आता ते जे शून्यावर गेलेलं मन आहे ते मनच विश्वाकार झालेलं आहे आणि विश्वाकार झाल्यामुळं मग तो काय करून राहिलेलं आहे, जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण पारता असे. आणि मग तो प्रत्येक जीवामध्ये प्रत्येक देहामध्ये, तो देह कोणताही असू दे, मानवाचाच असेल असं नाही, तर प्रत्येक देहामध्ये तो भगवंताला पाहतो. म्हणजे अशी अनुभूती त्या मनाला नामस्मरणाने आली आणि मग ते सर्वभूती भगवंत पाहायला लागले. म्हणजे अशी प्रक्रिया आपल्यामध्ये जेव्हा होईल, आपल्यातलं द्वैत नष्ट होईल. आता आपल्या ठिकाणी जी काही एक घृणा आहे, घृणा म्हणजे काय, तर दुसऱ्याला कमी लेखणं. कमी लेखण्याचं कारण वेगवेगळं असेल, पण ही जी घृणा जोपर्यंत आपल्या ठिकाणी आहे तोपर्यंत आपल्याला अद्याप आत्मपरीक्षण करावं लागणार आहे. आत्मपरीक्षण केल्याशिवाय आपल्याला कळमेल. आणि म्हणून विश्वामित्राचं उदाहरण नेहमी देण्याचं हेच कारण आहे की तो 3 वेळा गेला. 20,000 वर्ष तपश्चर्या त्यांनी केली. म्हणजे 60,000 वर्ष 3 वेळा जाऊन तपश्चर्या केली तरी त्याचा क्रोध कमी झाला नाही असं आहे. तर आपल्या ठिकाणी हे जे काही अद्याप काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, वैरी हे जे षडवैरी आहेत, तर हे अजून डोकावतात. हे अद्याप डोकावतात. आणि आपण जरी ज्ञानी झालो, पण ज्ञानाच्या ठिकाणी जर हा अहंभाव शिल्लक असेल तर त्या ज्ञानालासुद्धा त्या ज्ञानापासून मुक्ती मिळेलच असं नाही. तो त्याचा भ्रम आहे की मला ज्ञान प्राप्त झालं, हा त्या ज्ञानाचा भ्रम आहे. त्याला ज्ञान प्राप्त झालंच नाही. आणि ज्याला ज्ञान प्राप्त झालं तर त्याच्या ठिकाणी समता निर्माण झाली असे. त्याची जी वाणी आहे ती अतिशय गोड होते. त्याच्या वाणीने दुसऱ्याला कोणत्याही प्रकारचे क्लेश होणार नाहीत असे. आणि आपण ते लपू पाहतो. ज्ञानी आहे पण त्याची शुद्ध भाव नाही आहे. मुक्ताईने माऊलीला सुद्धा बोध केलेला आहे की शुद्ध भाव ज्याचा झाला दुरी नाही देव त्याला. म्हणजे माऊलीला सुद्धा तिने अगदी फरमावलेलं आहे की तुमचा अद्याप भाव शुद्ध झालेला नाही. कारण ती भिक्षा नव्हती मिळाली तर तो क्रोधाने, माऊली क्रोधाने आली की काय लोक आहेत, मला भिक्षासुद्धा कोणी घातली नाही. आणि येऊन ते त्या कुटीमध्ये आपल्या बसले ताटी आणि दरवाजा लावून घेतला ताटी. त्यावेळेला मुक्ताबाईने म्हणजे एकूण ताटीचे 15 अभंग आहेत आपल्या प्रार्थनेच्या पुस्तकामध्ये माऊलीने ते ग्रथित केलेले आहेत. त्या 15 अभंगाचा जरी आपण अभ्यास केला तरी मला वाटते आपल्याला मुक्ती मिळेल. मुक्ताईने माऊलीला जो उपदेश केलेला आहे त्या उपदेशाचं नुसतं आपण काय केलं म्हणजे अनुकरण केलं तरी आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. इतकं सुंदर त्या ठिकाणी तिने माऊलीला बोध केलेला आहे असं आहे. तर या ठिकाणी पहा भगवंत किती सुंदर सांगतात की न मा दुष्कृतीनो, म्हणजे मी न मा म्हणजे मी त्याला प्राप्त होत नाही की जो दुष्कृत्य करतो, वाईट कर्म करतो. त्याचा जे मन आहे ते मन चांगलं काम करत नाही असे. आता आपलं मनाचं काम जे आहे, आता शास्त्र पण सांगतं की आपले जे डोळे आहेत तर डोळे हे 82.5% बाहेरचं काम करते. म्हणजे या शरीरामध्ये एकूण जे आपली 10 इंद्रिय आहेत तर 10 इंद्रियांपैकी 82.5% काम डोळे करतात. मग राहिले किती, मला वाटतंय 17.5च राहिले ना. मी 17.5% जे शिल्लक राहिले त्याच्यामध्ये 10 इंद्रिय आली. 17.5% जे शिल्लक राहिलं त्याच्यात 10 इंद्रिय आली आणि 82.5% काम एक डोळा करतो असे. म्हणजे डोळा हा या सर्व इंद्रियांमध्ये प्रधान आहे.
प्रधान देवता आहे डोळा असं आहे. आणि म्हणून आपला दृष्टी स्थिर करायची आहे. चालताना नेहमी 4 फुटापेक्षा पुढे पाहायचंच नाही आपण. चालताना 4 फुटापेक्षा पुढे पाहायचं नाही. चालताना आपण शहरात नाही सांगत मी, आपल्या इकडं कुठे का आपण फिरत असू तर आपल्या पायाच्या अंगठ्याचा जो नख आहे त्या नखावरच आपण दृष्टी स्थिर करून चालायचं आहे. चालताना आपल्याला आपल्या पायाच्या अंगठ्याचा नख हा दिसलाच पाहिजे. अशा पद्धतीने आपण जर चालत असाल तर कदाचित तुमची दृष्टी स्थिर होईल आणि सम होईल. आपोआपच दुष्कृत्य जाईल, आपोआपच द्वैत भावना नष्ट होईल, आपोआपच आपल्या ठिकाणी जो इतरांविषयी जो द्वेष आहे तो द्वेष आपल्याला घालवायचा असेल तर त्याच्यासाठी 4 फुटाच्या पुढे पाहायचंच नाही. आणि जेव्हा तुम्हाला म्हणजे इतकी प्रॅक्टिस होईल किसन बाबा, जर प्रॅक्टिस झाली तर आपली जी नजर आहे ती 4 फुटाच्या पुढं जातच नाही. ती तिथे गेली का ती पुन्हा मागे फिरते. 4 फुटाच्या पुढे गेली तर ती मागे फिरते. आणि तिला स्थिर करण्यासाठी हा एक पारमार्थिक उत्तम उपाय आहे की चालताना पायाच्या अंगठ्याची जी नखं आहेत त्या नखांकडेच पाहत चालणं. आणि अशी आपण प्रक्रिया केली तर निश्चित आपल्याला समतेवर येता येईल. आणि समता जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत जो खरा आनंद आहे तुकोबांना जो प्राप्त झाला, आनंदाच्या डोई आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदची, म्हणजे आता आपल्यालाही आनंद आहे पण तो त्या आनंदाला कड आहे, मर्यादा आहे. आम्हाला आनंद झालेला आहे त्याला मर्यादा आहे. पण तुकोबांना जो आनंद झाला तो अमर्याद होता, आनंदाचे अंग आनंदाची. म्हणजे ह्या शरीराला जो आनंद झाला तर तो आनंद असा होता की एक कणसुद्धा कुठे बाजू शिल्लक नव्हती शरीराची, ओतप्रोत तो आनंद भरलेला होता. आणि तो आनंद प्राप्त आपल्याला करायचा असेल तर त्याच्यासाठी सतत रात्रंदिवस नामस्मरण आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून मूढा प्रपद्यन्ते नराधमः असं आहे. म्हणजे तो मूढ आहे की जो माझं थोडक्यात की माझं नामस्मरण करत नाही, जो भजन करत नाही तो मूढ आहे, तो नराधम आहे असं आहे. कारण भगवंताचं भजन हे आपल्याला रात्रंदिवस करायचं आहे. आणि नराधम त्याच्यामध्ये पण सुंदर म्हणजे कल्पना भगवंतानी मांडलेली आहे की काही जी मंडळी आहे तर ती मूर्तीपूजक आहे. मूर्तीच्या पूजेला अतिशय महत्त्व देणारी काही मंडळी आहे. तर मूर्तीपूजा ही अधमा धमा म्हणजे अतिशय अधम कृत्य आहे की एखाद्या देवाच्या मूर्तीचं ध्यान करणं, त्याची पूजा अर्चा करणं हे अधम मानलेलं आहे. पण हे अधम त्याच्यासाठी आहे की ज्याला निर्गुण निराकार परब्रह्माची ओळख झालेली आहे असं. त्याच्या दृष्टीने हे आहे अधमा धम असं. पण जो निर्गुण निराकार परब्रह्माची ज्याला ओळख झाली तर तो जो साधक आहे ते निर्गुण निराकार परब्रह्म त्या मूर्तीत पाहतो. त्या मूर्तीमध्ये तो पाहतो की मग सर्व गतिराम भरलेला आहे. मग आता ह्या लाकडात पण आहे, तो त्या लोखंडात पण आहे, म्हणजे तो सगळीकडं ओतप्रोत भरलेला आहे. मी अशी जेव्हा आपली जाणीव होईल तर मग तुम्ही मूर्तीपूजा ही अधमाधमा अधम आहे. पण ज्याला निर्गुणाची ओळख झाली तर त्या मूर्तीकडे तो पाहताना कोणत्या भावनेने पाहिल असं की माझा भगवंत याच्यामध्ये भरलेला आहे असं. आणि निर्गुणाची ओळख न होता जो निव्वळ मूर्तीपूजक आहे त्याच्यासाठी भगवंताने सांगितलं की तो अधम आहे. अधम येतो तिथेच थांबला तो. त्याला वाटलं का देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, नामदेव महाराजांचं उदाहरण. पण आपल्याला ते आता उदाहरण नाही घ्यायचं. पण सांगतो फक्त की जी स्थिती नामदेवांची होती तर ती स्थिती तुमची आमची आहे की जे फक्त मूर्ती उपासक आहे. आणि मग मूर्ती उपासक जे आहेत
तर त्याच्यामध्ये एक मोठा अहंकार आहे. काही शैव नाही का, शैव आहेत नरहरी सोनारासारखा, की फक्त तो भगवान शंकरालाच मानित होता. अन्य कुठल्या देवाचं तोंड पण तो पाहत नव्हता. काही जे वैष्णव आहेत म्हणजे ज्यांना आपण आजचे वारकरी म्हणतो, तर ते विठ्ठलाशिवाय काही जाणतच नाही. फक्त पंढरीची वारी, आळंदीची वारी या व्यतिरिक्त त्यांना कुठला देवच दिसत नाही. दत्त उपासक नाहीत, ते दत्ताला पण महत्त्व देत नाहीत असे. आता दत्त उपासक आहेत ते दत्ताचीच भक्ती करतात आणि त्याच ठिकाणी त्यांना एक सूक्ष्म अहंकार आहे की आम्ही दत्त उपासक आहोत. आता आपला पण वाटतं आहे आम्ही आत्मोन्नतीचे आहोत नाही का. हा पण आपल्या ठिकाणी असणारा एक अहंकारच आहे की आम्ही आत्मोन्नतीचे आहोत. तोही अहंकार नको. मी कोणीच नाही आहे नाही का, मी या जगामध्ये कोणीच नाही अशी जेव्हा आपली धारणा होईल त्यावेळेला कुठे आपण थोडंफार परमार्थात थोडंसं मार्गक्रमण केलं असं समजावं. आणि म्हणून या ठिकाणी पुढे सांगतात, मायया परुत ज्ञाना आसुरम भावम आश्रितः. काय झालं तर हा भगवंताने जेव्हा मनुष्य देह निर्माण केला, तर मनुष्य देह निर्माण केल्यानंतर आपलं जे ज्ञान आहे ते ज्ञान सगळं ह्या ज्ञानामध्ये ओतलेलं आहे. कारण भगवंताने जेव्हा इतर योनी निर्माण केल्या तर त्या योनी म्हणजे देवाची, ब्रह्मदेवाची इच्छा होती की मला आठवावं नाही का. प्रत्येक बापाला वाटतं आहे की मी जे केलं, मी जे कमवलं, माझ्या मुलाने पण तसंच कमवावं. पण बापाने कमावलेलं जर मुलाने कमावलं तर बापाच्या ठिकाणी एक खंत निर्माण होती की एवढा आटापिटा करून मी कमवलं पण मुलाने गमावलं, घालवलं असे. तसं ब्रह्मदेवाने फार काही केलं सृष्टी निर्मितीचं कार्य. आणि मग त्यांना वाटायला लागलं, एकदा पाहिलं त्याने फिरून, तर माझं भजन कोणीच करत नाही, म्हणजे मला कोणी आठवतच नाही थोडक्यात. आणि म्हणून ते जरा उदासीन झाले. आणि उदासीन झाल्यानंतर मग सृष्टीचं कार्य थांबलं. आणि थांबलेलं जे कार्य आहे ते पुन्हा पूर्ववत चालू करण्यासाठी भगवान परमात्मा ब्रह्मदेवाकडे जाऊन विनंती केली की आता तू एक कर. कारण तुला झोपायची वेळ का आली? अहंकारामुळं. त्याला झोपायची वेळ का आली? तर त्याला अहंकार झाला होता की मी या सृष्टीचा कर्ता आहे असं. वशिष्ठ मुनी होते, भृगु ऋषी होते, म्हणजे असे एकूण सप्तर्षी होते. तर सगळ्यांना तो अधिकार होता, सृष्टी निर्मितीचा अधिकार सगळ्यांना होता. पण वशिष्ठ, भृगु, विश्वामित्र ही जी काही मंडळी होती तर तो अधिकार त्यांना दिला, पण तो प्राप्त करण्यासाठी त्यांना तपश्चर्याला पाठवले. तर तपश्चर्या करायला गेल्यानंतर जेव्हा तपश्चर्या सफल झाली तर त्यावेळी हे सगळं तुच्छ दिसायला लागलं त्यांना. हे सृष्टी निर्मितीचं कार्य हे तुच्छ आहे, इथे का गुंतून राहावं, म्हणून ते कोणीच तयार झाले नाही. फक्त एक कश्यप ऋषी आणि दिती आणि अदिती यांच्यामार्फत ही सृष्टीची निर्मिती आहे असे. आता मला फक्त एवढं सांगायचं आहे की मग ब्रह्मदेवाला जो अहंकार झाला सृष्टी निर्मितीचा, आणि त्याच्यामुळं त्याने निर्माण केलेली जी प्रजा आहे ती भोगविलासी निर्माण झाली असे. आता आपण पाहतो, मी कधी कधी तोही विचार करतो की आता फार सुंदर कीर्तनकार आहे, पण पोरं फार वाईट वळणाची निघाली तर तोही खंत व्यक्त करतो. लोकही म्हणतात बाप कीर्तनकार, पोरं पहा कशी. पण खेद व्यक्त करण्यापूर्वी त्या बापाने थोडं जर मागे आला, 20 वर्ष मागे आला, तर तेव्हा तो मालकरीच नव्हता. आणि त्यावेळेला त्याने जे कर्म केलेले आहेत त्या कर्माचं फळ त्या मुलाच्या रूपाने प्रगट झालेलं आहे. कारण काही मागचं देणं घेणं घेऊन पण प्रारब्ध त्या मुलाच्या रूपाने जन्माला येत आहे. आणि मागचं काही समजा आपल्यावर काही देणं असेल, आपण काही कर्ज काढलं असेल आणि ते आपण तेव्हा ते कर्ज फेडलं नसेल, तर
मग ते कर्ज वसूल करण्यासाठी पुत्ररूपाने तो अवतार म्हणजे त्याच्या ठिकाणी पुत्ररूपाने जन्माला येतो आणि आल्यापासून तो आजारीच असतो. असे म्हणजे थोडक्यात की तो जसा जन्माला येतो, जन्माला आल्यालाच त्यांनी 2 लाख घालवले त्यांनी. ते त्याचं ते हे झालं समजा सीझर झालं, तर सीझर झालं तर बोलतात डोळ्यामध्ये मोतीबिंदू आहे, तर मोतीबिंदू काढलं तर बोलतात हृदयाला होल आहे, तर हृदयाचा होल दुरुस्त केला तर आतड्याला अल्सर झाला थोडक्यात. तर असे हजारो त्याला आजार निर्माण होतात आणि त्याच्यातून तो म्हणजे तो पुत्र त्या बापाकडून पैसा वसूल करायला सुरुवात करतो आणि सगळा पैसा वसूल झाला, जगला असता बरा झाला असता. म्हणजे 10-20 लाख त्याने घालवले या बापाचे आणि एवढं करून पण तो मेलाच. कारण त्याचं कार्यच संपलं. तो ज्या कामासाठी आला होता ते काम त्याचं संपलं, तेवढी वसुली केली आणि तो निघून गेला. असं आम्ही फक्त रडत राहिलो, एवढा खर्च झाला, असं झालं तसं झालं, जगला असता. अरे पण तो जगेल कसा? तो फक्त वसुलीसाठी आला होता. कारण मागच्या जन्मात तू ती दिली नाही त्याची, मागच्या जन्मात परतफेड केली असती तर हे दिवस तुझ्यावर कशाला आले असते? हे सामान्य दुःख काय आहे? एवढा खर्च करून ते गेला निघून, म्हणजे काय त्या दुःखाला काही पारावर आहे का? म्हणजे हे दुःख भोगण्याचं हे कारण आहे की आपण परतफेड केली नाही. आपल्याला भगवंताची परतफेड करायची आहे. त्याने आपल्याला जन्माला घातलं आहे, त्याचा आपला आठवण नको का? धरी धरी आठवण मानी संतांचे वचन पहा. आणि म्हणून ब्रह्मदेव झोपी गेला तर त्याला झोपायची वेळ अहंकारामुळे आली. भगवंत तिथे आले. भगवंताने सांगितलं, अरे बाबा तू आता उठ, आता तू झोपू नको, तू पुन्हा सृष्टी निर्माण करायला सुरुवात कर. आता भागवतात किती सुंदर वर्णन आहे. बाहुले मनुष्य दे निज ज्ञान घातिले पायी, जेणे ज्ञाने देई विदेही पायी पावती. आता तू फक्त सुरुवात कर, निमित्त हो. आता जो तू पुतळा तयार करशील मनुष्य देहाचा, त्याच्यामध्ये जे सगळं ज्ञान आहे ते मीच ओतणार आहे. आणि तो पुतळा कसा तयार कर हे पण त्याने आधी त्याला सांगितलं की अशा पद्धतीने असं असं तो बनव उभं बांधायचा प्राणी, आणि त्याच्यात मी सगळं ज्ञान ओतीन आणि मग तो तुझं भजन किंवा तुला कधी विसरणार नाही. म्हणजे तुझी तो सतत रात्रंदिवस आठवण करील असं भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितलं. आणि ब्रह्मदेवाने पुन्हा सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली आणि हा उभ्या बांध्याचा प्राणी निर्माण केला. पण हा प्राणी निर्माण केल्यानंतर या ठिकाणी भगवान सांगतात की मायया, मी काय केलं की हे ज्ञान याच्या ठिकाणी ओतण्यापूर्वी आधी माया निर्माण केली. आता याच्याच ठिकाणी जीव आहे, या देहामध्ये जीव आहे आणि आत्मा पण आहे. म्हणजे जीव आणि शिव दोन्ही आहेत. पण जीव आणि शिव दोघांची याच्यामध्ये जेव्हा भगवंताने त्यांना दोघांना वास करायला सांगितलं, त्यावेळेला एक पातळ मायेचा पडदा मध्ये आडवा केलेला आहे असं. आणि तो जो मायेचा पडदा मध्ये आडवा आहे, तर त्या पडद्यामुळं जीव आणि शिव किंवा जीव आणि आत्मा यांना दोघांना पण एकमेकाची ओळख नाही आहे. नांदतात एकाच ठिकाणी, दोघे पण भगवंताचेच अंश आहेत. दोघेही भगवंताचे अंश आहेत. जीव आणि आत्मा किंवा जीव आणि शिव हे दोन्ही ईश्वर रूपच आहेत असं. म्हणजे दोघांची सत्ता समान आहे, पण मध्ये मायेचा पडदा आडवा असल्यामुळं त्यांना स्वतःचीच किंमत कळलेली नाही. जसं की हनुमंतराया अंजनीच्या पोटी जन्माला आले आणि मग ते वानर जातीत जन्माला आल्यामुळं सुग्रीवाकडं होतं. पण जेव्हा सुग्रीव लढायला जायचा तर वानर हनुमंत त्याच्या पुढे पळायचा, भीतीने पळायचा. तो एवढा म्हणजे इतका भयग्रस्त होता, हनुमंत एवढा भयग्रस्त होता की नुसतं माणूस पाहिला तरी पळायचा तो. आणि आता सुद्धा वानराने विचार केला तर मला वाटतं आपल्याला 10 माणसांना एक वानर मारेल, पण माणसाला पाहून तो का पळतो? तर त्याला भय आहे, भीती आहे. तशी भीती हनुमंताला होती. पण त्याला वरदान होतं की ज्या दिवशी तुला रामाची ओळख होईल त्या दिवशी तुझी शक्ती प्रगट होईल. तसं
जीव आणि आत्मा हे दोघे त्याचेच अंश आहेत व जरी त्याचे अंश आहेत तरी ते दोन्ही ते शक्तीने आहे. मध्ये मायेचा पडदा आहे आणि मायेचा पडदा असल्यामुळं जीव जो आहे तो या शरीरावरच प्रेम करायला लागला आणि जीव शरीरावर प्रेम करायला लागल्यामुळं पुढे जो आत्मा आहे तो पण तो पण मूढ झाला. मग त्याने पण जीवाची संगती केली आणि जीवाची संगती केल्यामुळं आता ही जी जीव आहे किंवा आत्मा आहे तर हे स्वतंत्र नाहीत. त्याने एखादा जर भोग घ्यायचा असेल तर ते स्वतंत्र नाहीत. मग त्यांनी काय केलं, मनाला आपल्या अधीन केलं आणि मन जो आहे तर मन पण कुठल्याच प्रकारचा भोग घेऊ शकत नाही. मनाने ठरवलं बुवा सफरचंद खायचं आहे तर खाईल का मन? सफरचंद खाईल का? त्याच्या पुढे ढीग आहे सफरचंदाचा, पण मन खाईल का? नाही खाणार. मग मनाला काय करावं लागेल, जी आपली इंद्रिय आहेत त्यांना आज्ञा करावी लागेल. तो हाताला आज्ञा करेल, मग हात चाकू घेऊन येईल, थोडक्यात सांगायचं नाही का. मग ते कापल्यानंतर मग ते मन पुन्हा आपल्या जिभेला तोंडाला आमंत्रण करेल, बाबा तू खायला सुरुवात कर. तेव्हा तो खाईल आणि मग ते सफरचंद खाल्ल्यानंतर त्याचा भोगता कोण आहे? मन. म्हणजे आनंद कुणाला होणार आहे? जिभेला आनंद आहे का? दातांना आनंद आहे का? दातांना कदाचित दुःख होईल, नाही का. घेतला असता चहा पण दाढ ठणकते. आता चहा घेणे हा आनंद कुणाचा आहे? मनाचा. त्याचा आनंद मनाला होणार आहे. म्हणजे मन व मनुष्यानाम, म्हणजे जीव जी संज्ञा आहे ती मनाच्या आधारानेच आहे. म्हणजे आपल्या जीवाला किंवा आत्म्याला तो आनंद प्राप्त होतो. कोणती वस्तू आपण ग्रहण केली, ते दूध असो, दही असो, तूप असो, काही असो, तर जे आपण खाल्लं की त्याचा जो आनंद आहे तो इंद्रियानं होत नाही. पण त्याचे ग्रहणकर्ते कोण आहेत? इंद्रिय आहे. इंद्रियांच्या मार्फत आपण ते ग्रहण केलं. आता आम्ही चवीने जेव्हा खातो तर किती आनंद होतो आम्हाला. चवी कुठपर्यंत आहे? फक्त गळ्यापर्यंत आहे. गळ्यापर्यंत. एकदा गळ्याच्या खाली गेलं की चवीचा काही संबंध नाही. तरी आम्ही चवीनेच खातो. नुसतं भाजीमध्ये मीठ पडलं नसेल तरी 2 घास कमीच खातो तो, आळणी झाली पाहिजे म्हणून, कारण भाजीला चवी नाही थोडक्यात. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ही जे आपण जे ग्रहण करतो तर ग्रहण करण्याची जी प्रक्रिया आहे त्याचं मूळ आहे मन. मनामुळं जीव आणि जीवामुळं आत्मा. म्हणजे ते भोगते आहेत आणि ते जरी भोगते असले पण ही जी 10 इंद्रिय आहेत तर इंद्रियांच्या मार्फत तो भोग घेत असतो. पण समजा उद्या त्याचा जो भोग आहे तो प्राप्त करण्याचा वेळ आली तर पुन्हा मार कोण खातो? इंद्रियच मार खातात. असं आहे. आता समजा आपण या मुखातून एखाद्याला शिवी दिली, नाही का, शिवी दिली. आता शिवी दिल्यानंतर समोरचा येतो, तो आपल्या गाळामध्ये चापट मारतो किंवा पाठीवर फटके देतो. आता वास्तविक त्यांचा काही संबंध आहे का त्याच्याशी? नाही. असं आहे. कारण हे जे बोल आहेत हे कुठून निघाले तर अंतर्मनातून त्याची निर्मिती आहे. आणि म्हणून आपल्या ठिकाणी हा जो भाव आहे तो भाव आपल्याला जागवायचा आहे. आणि तो जागवण्यासाठी या ठिकाणी माया हा परापरुत ज्ञान, काय सांगतात ते, की मायेमुळे हे जे ज्ञान म्हणजे हे माझं स्वतःचं जे ज्ञान आहे ते ज्ञान या मनुष्यरूपी देहामध्ये अगदी पूर्ण शक्तीनिशी उठलेलं आहे. भगवंताने काही शिल्लक ठेवलेलं नाही आहे. कारण भगवंताचं या देहावर प्रेमच तेवढं आहे. पण झालं काय तर अपहृत ज्ञान हा मायेने ते ज्ञान अपहरण केलं. आधी मायेची निर्मिती केल्यामुळं नंतर ज्ञानाला पाठवलेलं आहे. आणि मग मायेची निर्मिती आधी झाल्यामुळं जसं ते ज्ञान भगवंताने ओतलं तसंच मायेने ते पळवलं. अपहृत म्हणजे काय केलं तुझी, म्हणजे ते परांगता केलं. आणि परांगता केल्यामुळं झालं काय, आसुरम. मग आम्ही आसुरासारखं वागायला लागलो. आता आपली करणी कशी आहे,
असुरासारखी आहे. आता असुर म्हणजे काही वेगळा कोणी दैत्य आहे का? नाही. असं आहे. असुर म्हणजे आपल्या मनाची जी कल्पना आहे, ती कल्पना जर वाईट असेल, आपण दुष्कृत्य करीत असेल, तर काय राक्षसासारखा वागतो. आता तो राक्षस आहे का? राक्षस नाही, पण त्याची करणी राक्षसासारखी आहे. नाही का एखादा काय तो का देवासारखा हो असं म्हणजे काय माणूस आहे तो. मी नेहमी सांगतो की अशा काही मुली आहेत की ती मुलगी सावली आहे, पण तिच्याविषयी सगळं गाव तिची हे करतो की आहे आमच्या गावात मुलगी, येऊन पहा तुम्ही. मुलगी म्हणजे काय काय म्हणजे किती सुंदर आहे ती. म्हणजे तिची सुंदरता कशावर आहे? गुणांवर आहे, रूपावर नाही. तसं या ठिकाणी आसुरून म्हणजे आता आमचं जे कर्म आहे, आम्ही जे कृत्य करतो, ते कृत्य कसं आहे? असुरासारखं आहे, राक्षसांसारखं आहे. आणि त्याचं हे मूळ कारण आहे की आमच्या ठिकाणी भगवंताने ओतलेलं जे ज्ञान आहे, ते ज्ञानच परंगदा झाल्यामुळं, मायेने हस्तगत केल्यामुळं आपण पुन्हा भगवंताला विसरलो. असं आता आपण कितीही जरी हाकारोने सांगितलं, तुकाने नाम घेता राहू नका, रात्रंदिवस संत बोंबलून बोंबलून 57 संत आले पण आणि गेले पण, तरीसुद्धा काही फरक पडला नाही आणि इथून पुढेसुद्धा काही फरक पडणार नाही आहे. म्हणजे परमार्थाची पार दशा झालेली आहे आणि अद्याप फार दशा होणार आहे. कारण आताचा जो मानव आहे, तो परमार्थाकडे एक व्यावसायिक बुद्धीने उतरलेला आहे आणि म्हणून तो अनेक प्रकारे आपल्याला समजवण्याचा, मनोरंजन करण्याचा प्रयत्न करील. कालांतराने ज्याला आपण सिनेमा म्हणतो, तो बंद पडला. कालांतराने ज्याला आपण तमाशा म्हणतो, तो बंद पडला. त्या तमाशाने आता कीर्तनाचं स्वरूप घेतलेलं आहे. तो जो तेव्हा तमाशा होता ना, तो तमाशा कीर्तन रूपाने आता कलीने कीर्तनामध्ये त्याला प्रविष्ट केलं. म्हणजे पूर्वी काय तमाशा असायचे हो, पण तमाशे बंद झाले. तमाशा बंद झालेला नाही, तमाशाचा बाप तमाशा निर्माण झालेला आहे समाजामध्ये, ज्याला आम्ही कीर्तन म्हणतो. कीर्तनाच्या माध्यमातून तमाशा सुरू झालेला आहे आणि तो तमाशा, त्याचं नावच काय आहे? तमाशा. म्हणजे तमोगुणाने त्याची निर्मिती झालेली आहे आणि त्याचं कारण आहे आसुरम भावम आश्रितः. काय सांगतात भगवंत? की जो आसुराचा भाव आहे, जो आसुराचा म्हणजे दैत्याचा जो भाव आहे, त्याचा या मानवाने आश्रय घेतलेला आहे. या मानवाने त्या भावाचा, दैत्य भावाचा आश्रय घेतलेला आहे आणि त्याचं कारण आहे, मी या देहामध्ये ओतलेलं ज्ञान मायेने परांगदा केलं, हस्तगत केलं आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळं मी या मानवाला प्राप्त होणार नाही. पहा, इतकं सुंदर वर्णन आहे. जे बहुता एका अव्हांतरू अहंकाराचा भूतसंचारू, झाला मनोनी विसरू आत्मबोधाचा. असं आहे. म्हणजे इतकं सुंदर माऊली पण त्याच्यावर इतकं सुंदर विवेचन करते. आता आपण पण ज्ञानेश्वरी रोजच वाचतो, नाही का? काहींची तर हजारो पारायणं ज्ञानेश्वरीची झाली, पण अद्याप तरी पडेला विसरू आत्मबोधाचा. म्हणजे अजून त्या व्यक्ती हजारो ज्ञानेश्वरीचं पारायण केली तरी आत्मबोधावर आलेल्या नाही. असे आणि जे आत्मबोधावर आहेत, तर त्यांना पण अहंकाराने सोडलेलं नाही. त्यांची पण नागवणच आहे. जरी आपल्याला आत्म्याचा बोध झाला असेल, आत्मस्वरूपाची ओळख झाली आपल्याला, पण अद्याप जर आपल्याला जी समता बुद्धी आहे, ती जर निर्माण नाही झाली, तर आपल्यालासुद्धा त्याचे काही उपयोग होणार नाही. म्हणून प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायचे, ज्याचा त्याने विचार करायचे आणि आपलं नामस्मरण वाढवायचं आहे, की जेणेकरून आपल्याला समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमा वरी हरी झाला. तरी हरिपाठात म्हणतात शमदमा वैरी हरी झाला. हरिपाठ म्हणणारे काय बोलतात? शमदमा वैरी, म्हणजे शमदमाचा वैरी हरी झाला. आता शम काय आणि दम काय याचा अर्थ आपल्याला हरिपाठात कळलेला नाही. असं आहे. तर आपल्याला शम आणि
दम. शम म्हणजे मनोनिग्रह आणि दम म्हणजे इंद्रिय निग्रह. हे 2 निग्रह आपण प्राप्त करून घेतले की आपण सुटलो, की आपली बुद्धी सम होईल. आणि बुद्धी सम होणं हेच परमार्थाचं मूळ आहे. आता आपण पाहिलं ना की विश्वात्मक जो भाव आहे, तो विश्वात्मक भाव आपल्या ठिकाणी जेव्हा निर्माण होईल, असं आहे. म्हणजे मग तुम्ही सर्पाला आलिंगन देऊ नका, विंचूला आलिंगन देऊ नका, पण त्याच्याविषयी जो आपला आदरभाव आहे, सर्पाविषयी जो जिव्हाळा आहे, समजा जर जंगलातून सर्प चालला आहे तर त्याला मारायची गरज काय आहे? असे तुमच्या घरात शिरला असेल तर कदाचित मारा, भीती आहे आपल्याला, दंश करेल, मृत्यू येईल. पण जर तो रस्त्यातून चालला असेल तर त्याला मारायची आपल्याला काय गरज आहे? सर्प असो, विंचू असो किंवा अन्य. तर त्याच्याविषयी आपला जिव्हाळा हा पाहिजेच, असं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा प्राप्त होतील. पहा, जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूतसंचार. काय झाला की आपल्या ठिकाणी अहंकाराचं भूत आपल्याला जमलेलं आहे, असं आहे. आता भूतसंचार आपण याच्या आधी पाहिलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. भूतसंचार की भूत झोंबायचा, आणि भूत जमला की मग तो एखादा आपला साधा माणूस पण हिंदीमध्ये बोलायचा. जर एखाद्या भयाचंच भूत जमला असेल त्याला, तो हिंदीत बोलायचा. किंवा आता तो दारू पिणार असला तर त्याला दारू आणून द्यायची, दारू प्यायचा, सिगरेट ओढायचा, विडी ओढायचा वगैरे. तर हा काय झालं का अहंकाराचा भूतसंचार. आता जेव्हा आपला चित्तचतुष्टयाची निर्मिती झाली, म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, म्हणजे ही चित्तचतुष्टय. पण ह्या चित्तचतुष्टय आहे, तर या चित्तचतुष्टयामध्ये आधी अहंकाराची निर्मिती झाली की समजा. अहंकारानंतर चित्त, नंतर बुद्धी आणि त्याच्यानंतर मन. म्हणजे अशी ती आतून प्रक्रिया वर आलेली आहे. आता आपल्याला त्या मनाला घेऊन खाली जायचं आहे. या नाव परमार्थ, या नाव अध्यात्म, असं आहे. म्हणून अहंकाराचा भूतसंचार, म्हणजे आधी भगवंताने अहंकाराची निर्मिती केली, ज्ञानाच्या आधी अहंकाराची निर्मिती केली. आणि म्हणून तो जो अहंकार आहे तो संपूर्ण विश्वाला नाडून राहिलेला आहे. संपूर्ण विश्वाची तो त्यांनी अहंकाराने नागवण केलेले आहे. आणि आतापर्यंत जे जे आपल्याला सांगितलं थोडक्यात की ब्रह्मदेव मुलीच्या पाठीमागे लागला, म्हणजे इतका मूर्ख होता का तो? पण हे आपल्यासाठी आहे की 19 वर्षाची त्याची ती मुलगी झाल्यानंतर ब्रह्मदेवसुद्धा कामवासनेने विवल होऊन मुलीकडूनच तो भोग घ्यावा अशी त्याला इच्छा झाली. असं होईल का बरं? आपण सामान्य माणसं नाही का, आपल्या मुलीचं लग्न झालं तरी त्या बापाने असं कधी ठरवलं का? मनाने कधी वाटलं त्या बापाला आपल्या मुलीचा भोग घ्यावा? मग आजचा सामान्य माणूस कलियुगामध्ये जर अशी कल्पना करू शकत नाही आपल्या मुलीच्या बाबतीत, बहिणीच्या बाबतीत, आपल्या आईच्या बाबतीत, तर ब्रह्मदेव ते करील का? पण म्हणजे ही शिकवण आहे. हे आपण शिकायचं त्याच्यापासून की काम किती वाईट आहे. आपण त्याला जर आलिंगन दिलं कामाला तर तो आपली नागवण केल्याशिवाय राहणार नाही. विश्वामित्राची नागवण झाली नाही का. भगवान विष्णू पण वृंदेच्या पाठीमागे लागला. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण सावध झालो पाहिजे. हेच संतांचा विचार आपल्या ठिकाणी संतांनी मांडलेले आहेत. वेदांनी, व्यासांनी हेच सांगितलेलं आहे. हे म्हणून लिहून ठेवलेलं आहे की तुम्ही सावध व्हा, काम क्रोधांपासून सावध राहा. म्हणून झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा, म्हणजे अहंकाराचा भूतसंचार झाला. आणि अहंकाराचा संचार झाल्यामुळं आता भूत म्हणजे काय? तर भूत म्हणजे ही इंद्रिय, या शरीरामध्ये वास करणारी जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियामध्ये अहंकाराचा संचार झाला. आणि अहंकाराचा संचार झाल्यामुळं जे आपण करायला आलो, जे करायला पाहिजे होतं, त्या आत्मबोधाचा आम्हाला विसर पडला. आता किती जरी संत सांगून गेले पण आपल्याला त्याची आठवण आहे का? का नाही? तर मध्ये काय आहे? अहंकार आहे, माया आहे. आणि मायेमुळं ते आपल्या आत्मस्वरूपापर्यंत ते बोल पोहोचू शकत नाही. ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे. अहंकार झाल्यामुळं आता जो नियम आहे
त्याचं जे वस्त्र आहे त्याची आपल्याला आठवण राहिलेली नाही. पुढील अधोगतीची लाज नेणवे, म्हणजे आपण नियमावली सोडली आणि त्याच्यामुळं पुढे आपल्याला काय अधोगती प्राप्त होणार आहे त्याची पण लाज. म्हणजे आम्ही कसे आहोत, निर्लज्ज झालेलो आहोत. निर्लज्ज का झालो? मायेमुळं. कुणाला वाटत नाही की आपण भगवंताचं भजन करावं नाही, देवाचं नामस्मरण करू नये, असं कुणालाच वाटत नाही. पण निव्वळ अहंकारामुळं, मायेमुळं माणसं परान्मुख झालेली आहेत. पहा, आणि करिता ती जे न करावे वेदू म्हणे. वेद सांगतात की जे करायला नको ते आपण करून राहिलेलं आहे, नाही का. आणि आतापर्यंत जगात तेच चाललेलं आहे. जे करायला नको ते करून राहिल्यामुळं सध्याची जी समाजाची नागवण आहे, आता जरी समजा आपला समृद्ध देश आहे, आपल्या पंतप्रधानाला किंवा राष्ट्रपतीला किंवा त्या पदावर जे त्यांना वाटतं आहे की आपला देश सुफलाम सफलाम झाला पाहिजे, पण तो होईल कसा? म्हणजे आपल्या ठिकाणची आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जी कुबुद्धी आहे, ती कुबुद्धी जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत सुफलाम सफलाम किंवा ती समृद्धी, ती सोळी सुख या देशात कोणालाही प्राप्त होणार नाही. कारण करिता ती जे न करावे, आम्ही जे करतो, जी साधना आपली चाललेली आहे, जी खरं म्हणजे ती करायला नको ती साधना आपण करून राहिलेलो आहोत देवप्राप्तीसाठी. कारण देव प्राप्त केल्याशिवाय सुख नाही आहे, नाही का. आणि आम्ही जे सुख शोधतोय ते व्यवहारात प्रपंचात आम्ही सुख शोधतोय, पण सुख व्यवहार प्रपंचात आहे का? नाही. गीतेत भगवान सांगतात की किंबहुना सोये जीव आत्म्याशील आहे, तेच जे होय त्या नाम सुख. सुख कुठे आहे? तर जीव आणि आत्मा हे दोन्ही ज्या ठिकाणी एकत्र येतील त्या ठिकाणी सुखाची कुपी आहे. पण आम्ही ते सुख मृगनाभी कस्तुरी वशे या न्यायाने या विश्वामध्ये त्या सुखाची शोध घेतो. म्हणजे पुरुष आहे त्याला वाटते पत्नीमध्ये सुख आहे, पत्नी म्हणजे त्याचं उद्या लग्न झालं, दोन्ही एकत्र आली की उद्या समजा ती स्त्री गरोदर राहिली, काही सुख त्याने भोगलं, त्या सुखाचं प्रतीक ती गरोदर राहिली, तर तेव्हापासून त्यांचं दोघांचं एक वेगळं सुख तयार होतं आहे. आणि ते सुख कुठे वाटतं आहे? त्या गर्भामध्ये वाटतं आहे. ते सुख बाहेर आलं की आता ते पुत्रसुख, म्हणजे तो आनंद अजून वेगळा. त्याला खेळवणं, करी खांद्यावर घेणं, त्याच्याबरोबर मौज मजा करणं, ते अजून एक वेगळं. म्हणजे ते सुख, त्या सुखात तो ते उभयतं त्या सुखात रममाण होतात. पण खरं सुख जे आहे ते तर अनेक समजा सुंदर घर बांधलं तर तो तिकडनं बाहेर मला काय एकदा वरती नजर टाकतो, कलर कसा दिसतो काय किंवा बाजूच्या बंगल्यापेक्षा आपला बंगला कसा दिसतो. म्हणजे काही त्या बंगल्यात सुख पाहतात, काही रूपवान स्त्रीमध्ये सुख पाहतात. तर आता तर काही बैलामध्ये, आता आमची तिथं एक पण बैल नव्हता हो. आता जवळजवळ सांगतात लोक की 50पर्यंत आता गावामध्ये बैल आहेत. 50पर्यंत गावात बैल आहेत. आणि अशी बैलं आहेत की 4-4 महिन्याची वासरं त्याची 50,000 रुपये किंमत आहे. म्हणजे अशी वासरं आणल्यात आणि फक्त रोज त्यांना धुवायची आणि त्यांना उत्तम चांगलं खायला वगैरे द्यायचं आणि ते वासरांकडे पाहून सुख मानायचं. त्याचा काहींनी कुत्रे पाळल्यात. आता आमच्या बाजूला एक कुत्रा होता, फार मोठा कुत्रा होता, अगदी म्हणजे इतकं लांबचं नुसतं तोंड होतं असं त्या कुत्र्याचं. पण कोणी आला तरी तो वास घेतो फक्त. तो जो कुत्रा आहे ना, ही जी आता नवीन जी ही संकरित जमात आहे, तर संकरित जमात जी आहे तर ती फक्त शोबाजी आहे. संकरित जमात ही काय आहे? शोबाजी आहे. म्हणजे ते माणसाला चावत नाही, एखादं अनोळखी माणसाला तरी भुकत नाही. बरं, त्याच्या भुंकण्यामध्ये पण काही सामर्थ्य नाही. आता ते एक बेबी डॉग आला आहे सफेद, तो तुझाच कुत्रा, त्या माणसावर भुकत आहे, धावून आला तरी माणसाला भीती नाही वाटत, कारण ते भुकणंच त्याचं असं आहे. मग ते तुम्ही गावठी कुत्रं बांधून ठेवा, एकच महिन्यात ते कुत्रा बांधून ठेवा, तर त्याचा आवाज, त्याची म्हणजे इतर माणसाकडे पाहण्याची दृष्टी, तर ते जेव्हा माणसाकडे पाहत आहे तर त्याच्या अंगावरचे सगळे केस उभे राहतात.
म्हणजे अगदी डोक्यापासून तर शेपटीपर्यंतचे असे कणा तयार होतो केसांचा, आणि त्या कण्यातून त्याला किती क्रोध आलेला आहे हे तो प्रगट करत असतो. तर त्याचप्रमाणे पहा की करिता ती जे न करावे, जे करायला पाहिजे तो मानव करत नाही, त्या कर्मापासून तो सत्कर्मापासून परांमुख झाला असे वेदांचं मत आहे. आता एक ओवी आपण पाहू आणि आपलं कार्य संपवू. पाहे पा शरीराची या गावा जया लागे आले पांडवा. म्हणजे ही ओवी फार श्रेष्ठ ओवी आहे की हे शरीर आपण जे धारण केलं ते धारण करण्याचं मुख्य उद्दिष्ट भगवंत या ओवीच्या माध्यमातून अर्जुनाला सांगतात. अर्जुनाला सांगतात असं नाही, तर अर्जुनाच्या निमित्त करून संपूर्ण विश्वालाच हा भगवंताने केलेला बोध आहे. आणि आपण का फसलो, तर हा बोध भगवंताने कुणाला केला? अर्जुनाला केला. म्हणजे अर्जुनाने त्याचं परिमार्जन करावं, अर्जुनाने त्याचा तो बोध घेऊन त्याप्रमाणे अर्जुनाने वागावं. आपल्याला तर नाही सांगितलं ना. असं आहे, आपल्याला सांगितलं असतं तर मग आपण पण तसे वागलो असतो. आणि म्हणून पाहेपा शरीराची या गावा, भगवान सांगतात की हे अर्जुना, हे पांडवा, तुला आता तू या शरीराच्या गावाला आलेला आहेस. जया लागी आले पांडवा. म्हणजे कशासाठी तुम्हाला इथे आम्ही पाठवलं? ज्या कामासाठी पाठवलेलं आहे ते काम करा. पण आम्ही नेमकी ते काम विसरलो मायेमुळं. तो कार्यार्थू आघवा सण. पहा, ते जे काम आहे ते काम तू बाजूला सारलेलं आहेस, आणि ते काम बाजूला सारल्यामुळं न म्हणजे तुला माझी प्राप्ती होणार नाही. आणि भगवंताची प्राप्ती करून घेणं या व्यतिरिक्त या मनुष्यदेहाचं अन्य कर्तव्य नाही. मनुष्यदेहाचं इति कर्तव्य आहे भगवंताचं नामस्मरण करणं, भगवंत प्राप्त करून घेणं, आणि आपण भगवत स्वरूप होणं. देव पाहावयाशी गेलो तिथे देवाची होऊन ठेलो. याच्या पलीकडे आपल्याला काहीही करायचं नाही. एवढं बोलून आपली सेवा याच ठिकाणी माऊली प्रभाकर महाराज यांच्या चरणी समर्पित करूया. ठल विठ्ठल बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. आदिशक्ती शांता माई की जय. सद्गुरु प्रभाकर महाराज की जय. सद्गुरु शंकर बाबा की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. प्रभु महाविष्णु भगवान की जय. बजरंग बली की जय. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, दत्त. चला आता